नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर आणि नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो आज 19th एपिसोड. या आज एकदम हळू सुरुवात केलेली, जी आम्ही स्वप्न बघितलेली, जी आम्ही प्रयत्न करत होतो, 200 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचलो. त्याच्यासाठी सर्वांचं धन्यवाद मनापासून. सो 19th एपिसोड पण आलोय आणि आज आपल्या बरोबर एक नवीन गेस्ट आणि त्या गेस्टशीच बोलूया आपण, कारण आम्हाला काय आता नवीन नवीन गोष्टी प्रत्येक याच्यात शिकायला मिळतात आणि आम्ही तर खूप एक्साइटेड असतो टू बी व्हेरी ऑनेस्ट लोकांशी बोलायला. सो आज आम्हाला काय शिकायला मिळतं आणि तुम्हाला आम्ही काय, आपल्याला सगळ्यांना काय ऐकायला मिळतं यासाठी तुम्ही तर एक्साइटेड असालच, कारण आम्ही तर खूप आहोत. सो आपण डिरेक्टली त्याच्याशीच गप्पा मारूया आणि जास्ती वेळ नको घालूया. सो तर दादा, सर्वात पहिला आपल्या चॅनलच्या सर्व ऑडियन्सला तुझं एक छोटं इंट्रोडक्शन दे. सो नमस्कार, मी पुण्याचा आहे. माझं नाव वीरेन ओहळ. मी पुण्यात मी इथे येऊन वेब डेव्हलपमेंट केलं. मी आलो कॅनडाला मी एप्रिलमध्ये 2023. आल्यापासून मी बरेच पार्ट टाइम वगैरे केले. मग मी ऑगस्टमध्ये माझा कोर्स संपवला. त्याच्यानंतर आता मी फुल टाइम जॉब करतोय. तर असं एक छोटं इंट्रोडक्शन आहे माझं. मी आयटीचा आहे. अच्छा, आयटी बॅकग्राऊंड आहे माझं. अच्छा, आयटी भाई जॉब आहे काय? सो तुझं पुण्यात, तू कुठे आहे? पुण्यात तुझं कसं होतं बालपण? पूर्ण तुझं पुण्यात गेलं का? हो, सो मी पुण्यात औंधमध्ये राहिला. अच्छा. बालपण तिथेच गेलं माझं. मी सेंट जोसेफ शाळेत होतो. त्यानंतर 11वी 12वी केली. मग मी बॅचलर्स डिग्री केली कम्प्युटर सायन्स मध्ये. ते मी केलं पुणे युनिव्हर्सिटीतून. ओके. ते झाल्यानंतर मी एक 4 महिन्याचं इंटर्नशिप केलं. अँबर स्टुडंट म्हणून एक कंपनी होती त्याच्यामध्ये. ते केल्यानंतर मग मी लगेच असं डिसाईड केलं की मला बाहेर जायचंय कुठेतरी शिकायला वगैरे. तर मग कॅनडा असं ठरवलं यायचं डेस्टिनेशन. आलो. दुसऱ्या कुठल्या कंट्रीजला अप्लाय केलेलं आणि कॅनडाच का चूज केलं? टू बी ऑनेस्ट कोणत्या दुसऱ्या कंट्रीला केलं नव्हतं अप्लाय. कॅनडात पण मी जर बघायला गेला तर फक्त कोनेस्टोगामध्येच अप्लाय केलं आणि फक्त डून कॅम्पसलाच केलं होतं आणि एकाच कोर्सला केलं होतं की जर इथे झालं तरच येईल, नाही तर मी येणारच नाही, असं होतं माझं खरं तर. तर इथेच भेटलं आणि रिझन हे होतं की US मी कन्सिडर केलं होतं आधी, बट महाग होतं आणि मला असं होतं की यार कमीत कमी मध्ये मला पैशांमध्ये मला बाहेर जायचं शिकायला. असं नाही की मला खूप जास्ती लोन घेऊन जायचे किंवा आई बाबांवर खूप लोनचं हे करायचं वगैरे. तर कमीत कमीच करायचं होतं. तर कॅनडा चूज केलं. माझी एक कझन स्नेहल ताई म्हणून एक आहे, ती किचनरलाच राहते. तर असं घरच्यांना पण एक कन्व्हिन्स करायला थोडं इझी पडलं मला की यार घरचं आपलं कोणतरी आहे तिथे, तर ते पण मला थोडे हो बोलले मग जायला. नाही तर आई तर नाहीच बोलत होती. हे रिझन्स होते. प्लस कॅनडावरून US ला मला जायला सोपं पडेल पुढे जाऊन जर IT मध्येच येईल तर. तो पण एक रिझन होता. तर ह्याच्यामुळे मग मी कॅनडा चूज केलं. मग आता इथे आलायस तू, तुला जॉब पण मिळाला, ते सर्वात मोठी गोष्ट. सो ती जर्नी कशी होती तुझी, की म्हणजे आता तू ऍज अ स्टुडंट आला बरोबर? सो ऍज अ स्टुडंट आता तुला स्टुडंट लाईफ मधले स्ट्रगल्स माहिती, पार्ट टाइम्स न मिळणं, ते मॅनेज करून, स्टडीज मॅनेज करून फुल टाइम पर्यंत, ते कसं होतं सगळं? तर मी आलो इथे एप्रिल 2023 ला. आल्यानंतर तर माझ्याकडे पार्ट टाइम नव्हता. भलेही माझी बहीण होती, बट जॉब मार्केट एवढा खराब चालू आहे तर तिने खूप मदत केली वगैरे, बट भेटतच नव्हतं कुठे. तर अप्लाय करत राहिलो, रेझ्युमे घेऊन सगळीकडे फिरायचो, किचनर, वॉटरलू, सगळी काय दुकानात जाऊन की तुम्ही हायर करताय का. सगळे नाहीच बोलायचे. काही लोक घ्यायचे रेझ्युमे, बट कधी कॉल यायचा नाही. तर असंच अप्लाय करत करत जून मध्ये मला मार्क्स कॅनेडियन टायर मध्ये जॉब लागला. ॲज अ सेल्स असोसिएट लागलं होतं. तर तिथून स्टार्ट झालं. ते लागलं. मग मला नोव्हेंबरच्या आसपास 2023 मला ANW मध्ये लागलं ॲज अ लाईन कुक. तर मग मी ते दोन्ही करायचं आणि त्या टायमाला आपल्याला ना 40 hours अलाउड होते. तर तो मला एक प्लस पॉईंट भेटला होता. तर मी 2 जॉब करू शकलो. तर ANW केलं मी. ANW केलं, त्याच्यानंतर मला LCBO मध्ये लागलं. मग मी ANW सोडलं. LCBO केलं. LCBO करत करत मला CSI मध्ये लागलं, कॉलेजच्या ऑन कॅम्पस जॉब. तर CSI केलं मी. CSI मी 2024च्या एप्रिल पर्यंत केलं, एक सेम. अच्छा. त्याच्यानंतर मग एप्रिल टू ऑगस्ट मी दुसरा सेमिस्टर केला, जो मी SLR होतो तिथे ऍज अ लाईन कुक फर्स्ट जॉईन झालो. नंतर हे LCBO केलं. त्याच्यानंतर मग ऑगस्ट मध्ये मी कॉलेज संपलं माझं.
कॉलेज संपल्यामुळे सीएसआयचं कॉन्ट्रॅक्ट संपलं. संपलं. मी मार्क्स सोडला नाही कधी, कारण असं होतं की ते एक इमोशनल अटॅचमेंट जी होती ना आपली, की माझा पहिला जॉब आहे आणि मला तिथे खूप चांगलं वाटतं, कारण जे पण लोक आहेत तिथे सगळे खूप चांगले आहेत, मॅनेजर पण चांगली आहे वगैरे. तर मी तो कधी सोडला नाही, अजूनही करतो मी कधी कधी जाऊन. आणि लकीली मग ऑगस्टमध्ये सीएसआय संपलं, मार्क्स फुल टाइम केलं थोडे महिने, मग मला फुल टाइम जॉब जो मी आता पॉझिटेकमध्ये करतो तिथे लागला माझा जॉब. सो होतं ही जर्नी अशी, बरेच जॉब्स इथे तिथे केले आणि चांगलं होतं, म्हणजे थोडं स्ट्रगल असतो बट ऍट द एंड ऑफ द डे रिझल्ट भेटतो. तर सर्वांनी आता आम्ही पण आता मी तर जस्ट पास आउट झालोय आणि भाई अजून पण स्टुडंट आहे आणि आपले खूप सारे स्टुडंट ऑडियन्स पण आहे, कारण आपण एज ग्रुप बघू शकतो. तर आता स्टुडंट स्ट्रगल आणि स्टुडंट मध्ये पण स्ट्रगल करून लोक जॉब काढतात, ठीक आहे, बट नंतर पास आउट झाल्यानंतर पण लोक तोच जॉब करतात, राईट. त्यांना फील्ड मध्ये फुल टाइम जॉब नाही भेटत आणि तसं तू काढलायस, फील्ड मध्ये क्रॅक केलायस, तर तू ते कसं केलंस, काय केलंस, लाईक काय सांगू शकतो का? हो. सो जेव्हा मी ऑगस्टमध्ये पास आउट झालो तर त्याच्या आधीच मे जूनच्या आसपासच मी माझ्या रेझ्युमेवरती काम करायला स्टार्ट केलं. मी लिंक्डइन वरती खूप सारे कोर्सेस असतात जे आपण करू शकतो, सर्टिफिकेशन पण असतात, तर ते मी बरेच केले, 20-21 केले मी ते. त्याच्यानंतर कारण आपल्याला कॉलेज पण लिंक्डइनचं लर्निंग देतं, तर त्याच्यावर ते केले मी. मग रेझ्युमे वरती काम केलं, दररोज बसून थोडं थोडं चेंज करत करत, कारण एवढं तर रिअलाइज केलं मी 1-2 महिन्यात की रेझ्युमे एका दिवसात नाही बनत. तुम्ही दररोज काही ना काहीतरी चेंज केलं तरी तुम्हाला कमी काहीतरी वाटतंच त्याच्यात. तर तेच करत राहिलो, रेझ्युमे मध्ये बदल केले. मग ऑगस्टमध्ये जेव्हा मी पास आउट झालो तेव्हा मी हे ठरवलं की आता दररोज 2 तास तरी काढायचे जॉब अप्लाय करायला. तर आता तेव्हा मला काही लोक बोलले की फक्त मंडे, ट्युजडे, वेडनेसडे अप्लाय करत जा, कारण तेव्हा लोक बट मला ते कधी पटलं नव्हतं. माझं असं होतं की जर मी अप्लाय केले तर त्यांना ते दिसेल, मॅटर. आणि कसं असतं एचआर, मी आता जसं फुल टाइम लागलोय तर एचआरशी जेव्हा मी बोललो तेव्हा मला एवढं कळालं की जेवढे रेझ्युमे येतात एचआर सगळे बघतो, म्हणजे जेवढे त्याच्यापर्यंत पोहोचतात. तर मग मी दररोज अप्लाय करायचो, रात्री कधी बसेल, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दररोज 2 तास करायचं अप्लाय, जास्ती नाही करायचं. आणि माझ्या फील्डचे जेवढे रोल्स आहेत मी सगळ्याला अप्लाय करायचो, बट ज्याला मी एलिजिबल होतो त्यांनाच करायचो. असं नाही की मी जर ग्रॅज्युएट झालो आणि मी मॅनेजर किंवा डिरेक्टरच्या पोस्टला अप्लाय करायचं, तसं नाही करायचं. ज्याला मी एलिजिबल आहे त्यालाच करायचं, चान्सेस जास्त आहेत. हो. तर मग मी तसंच अप्लाय करायचो दररोज बसून आणि ऍट द एंड होऊन जातं. किती इंटरव्ह्यू कॉल आले? मी फुल टाइम साठी 3 दिले. आणि अप्लाय किती केलेले? अप्लाय तर 500-600च्या वर झाले असतील. दररोज बसून करायचं कंटिन्युअस. तिघांमधून कसा काय? तर तिन्हीचे एक्सपिरियन्स खूप वेगवेगळे झाले तसे. तर एक मला हेल्थ केअर मधून आलं, एक मला ओपन टेक्स्ट जे आहे तिथून आलं होतं, ओके, आणि एक तर पॉझिटेकचं आलं होतं. ओके. तर ओपन टेक्स्ट मध्ये मी सेकंड राऊंड दिला बट मी झालो नाही तिथे सिलेक्ट. हेल्थ केअर मध्ये मी झालो होतो आणि इथे झालो. या 2 कंपनीमध्ये मला झालं, बट मला इथे जास्त चांगला पॅकेज आणि जास्त चांगली पोझिशन होती, तर मग मी चूज केलं. म्हणजे दादाने आपल्या 2 जॉब ऑफर काढलेत भाई, ते पण 2024 मध्ये. लोक बोलतात 2024 म्हणजे वर्स्ट मार्केट आहे, 24-25 म्हणजे फुल टाइम आयटी वायटी साठी, कारण खूप सारे ले ऑफ झाले सर्व काय, त्यात पण 2 जॉब काढणं म्हणजे. आणि एक्सपिरियन्स नाहीये माझा इंडियामध्ये जे 4 महिने इंटर्नशिप, बट असा फुल टाइम काहीच नाही केलं. पण तेच तेच असतं की तुम्ही आधीच तुमचा एक माइंडसेट ठरवून येऊ नका. लोक खूप बोलणारे असतात की नाही होत आहे, खरंच होत पण नाही, आम्ही पण तेच म्हणतोय, पण ऍट द एंड तुमचं माइंडसेट, तुम्ही काय इथे आलात हा तुमचा एक गोल असतो. प्रत्येक जण इथे असेच उगाच कोण येत नाही, स्वतःचं घर सोडून, स्वतःचे मित्र, आई बाबा, जिथे आपण लहानाचे मोठं झालो ते आपण सोडून इथे येण्यासाठी कारण लागतं. सो त्या कारणाला स्टिक राहा. ती जिद्द जी तेव्हा ही प्रोसेस सुरू करताना जी होती की मला कॅनडाला जायचंय, मला हे करायचं ते करायचंय, ती तशीच ठेवा. आणि नशिबावरती पण थोडा विश्वास ठेवा, कारण तुमची मेहनत तर पाहिजेच आणि तुमचं नशीब तुम्हाला तुमच्या मेहनतीला साथ देऊन तुम्हाला जिथे घेऊन जायचं, जिथे तुम्हाला पोचवायचं ते पोचवणार. सो ते आता मी तुला हा प्रश्न करेन की जे आता आपली येणारी स्टुडंट्स आहेत, आपली मराठी मुलं झाली किंवा कोणी नवीन जे तुमच्या फील्ड, आयटी फील्ड मधून किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा त्या फील्डशी रिलेटेड असतं,
सो त्यांच्यासाठी तुला एक काय मेसेज असेल की त्यांनी काय म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी किंवा त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग कशी असायला पाहिजे, म्हणजे त्यांचा लुकआउट. आता आपण येताना आपण एक ठरवून आलेलो की मला कॅनडाला का जायचं, राईट? सो ते काय असतं, म्हणजे त्यांना तू काय एक मेसेज देशील की येस हे एवढं लक्षात ठेवा असं? मी तर एवढाच मेसेज देईल की जेव्हा तुम्ही येताय, एकतर आल्यानंतर एवढं तर लक्षात ठेवायचं की जे आपण इंडियामध्ये बसून युट्यूबवर बघतो किंवा लोक दाखवतात नाही की बघ कॅनडा असं आहे, असं नसतं. रियालिटी इथे येऊन कळते की खूपच वेगळं आहे. सो ते प्रिपेअर्ड राहायला पाहिजे आपण की इथे येऊन स्ट्रगल आहे, आपल्याला असं इझिली नाही भेटणार. एक तर गोष्ट ती. दुसरी की आपण ठरवायचं किंवा मला एक टार्गेट ठेवायचं की मला आता जानेवारी चालू आहे, मला नोव्हेंबरपर्यंत या जे पण तुमचं असेल जो पण टार्गेट तो सेट करायचं की मला तोपर्यंत एक जॉब हवे. जर तुम्ही ते केलं ना तर तुम्ही त्या ह्याने अप्लाय कराल, सगळे सर्टिफिकेशन्स करा, स्पेशली IT मध्ये. जर मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगेल तर जेव्हा मला हा जॉब भेटला तेव्हा त्यांनी माझी डिग्री विचारलीच नाही. त्यांनी मला विचारलंच नाही की तू काय डिग्री केली, तुला किती मार्क्स भेटले. मला हे नाही विचारलं की तू पास झाला का. ते लोक फक्त एवढंच बघते की तुला येतं किती आणि तू बोलतो कसा. इथे मेनली तेच चालतं. ठीक आहे, डिग्रीला आहे व्हॅल्यू खूप असती, बट जॉब भेटायला तुम्हाला स्किल्स आले पाहिजे. कारण जर तुम्हाला ते कामच करता येत नाही तर डिग्रीचं काय करशील. आणि कम्युनिकेट करता पण आलं पाहिजे, कारण का जाम लोकांना स्वतःचे प्रोजेक्ट ते बनवतात पण मग कम्युनिकेट नाही करता येत किंवा स्टोरी टेल नाही करता येत. एक्झॅक्टली, ते खूप मोठा ड्रॉबॅक होऊन जातो मग त्या एका ह्याचं. मग तू काय असे मॉक इंटरव्ह्यू वगैरे काय केले होतेस का? नाही, माझे एक मॉक तर नव्हते केले मी, बट माझं एक असतं की मी जर कोणा इंटरव्ह्यू समोर बसलो तर मला ते ऑन द स्पॉट उत्तर देता येतात. ओके. किंवा मला मे बी ती कन्व्हिन्सिंग पार आहे, काय माहिती काय, बट असेल बाई. तर ते एक जमतं मला की मला समोरच्याशी ते बोलता येतं. ते मला खूप हेल्प करतं तेच. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे माहितीये का, म्हणजे कॅनडामध्ये मी हे खूप बघितलंय की तुम्हाला बोलता येणं आणि तुम्ही किती कन्व्हिन्सिंगली बोलताय खूप इम्पॉर्टंट. प्रत्येक इंटरव्ह्यू, मी पण आता 2-3 इंटरव्ह्यूज दिलेत म्हणजे वेगळ्या वेरियस जॉब्स मध्ये. सो त्यात पण तेच गोष्ट होती की क्वेश्चन ते समोरचे काय करतील. आपण मॉक इंटरव्ह्यूज तर खूप देऊ, म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज मध्ये आपला एक्सपिरियन्स कसं असतो की वी नो काय आपल्याला विचारणार, पण जे आपण इंटरव्ह्यू मध्ये जातो तर एकदम डिफरंट ऍस्पेक्ट. म्हणजे मी मीडिया रिलेटेड फील्ड मध्ये जर इंटरव्ह्यू देतो सो माझ्या बॅक ऑफ द माइंड असणार की तो काय विचारेल की अरे काय केलंयस, कुठे कामं केली आहेस, तुझा एक्सपिरियन्स काय, कोणते कॅमेरा युज केले. पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की तो मला दिवसाचं रुटीन विचारेल. माझ्या अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स खूप की त्यांनी मला विचारलं की तुझं दिवसाचं रुटीन काय असतं. राईट. कारण का सर्व लोक तर भाई आता समज कोण लाईक फुल स्टॅक डेव्हलपर तो सर्च करेल गुगलवर ChatGPT, त्याला आन्सर सगळे येतं आजकाल रे कोडिंग. आपण असाइनमेंट तिथे जाऊन दे नॉट गोना आस्क. कारण त्यांनाही माहिती, त्यांना पण माहिती आहे की ते पण ChatGPT वापरतात ना. सो तो मला तेव्हा ते शिकलो मी. माझा जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यू झाला तेव्हा की त्या मॅनेजरने मला विचारलं की तुझं डेली रुटीन काय, व्हॉट इज युअर डेली शेड्यूल ऍज अन इंटरनॅशनल स्टुडंट इन कॅनडा. आणि मी ब्लँक. ते जज करतात त्याच्यावरून आपल्याला. मी बोलायला लागलो की मला एक मोमेंट दे. आणि मग मी सांगितलं की माझा रुटीन फिक्स नसतो, मी कधीतरी रात्री जागा असतो काहीतरी प्रोजेक्ट आले एडिट करायला, किंवा मी दिवसभर जागा असतो आणि रात्री झोपतो. असं सगळं बोलून मग मी तर त्यांनी मला पहिल्याच याच्यात की तू रात्री जागा असतोस, ओके मला कळलं की तू एडिट वगैरे करतो. सो ह्या गोष्टी जे आपल्याला माहिती नसतात, आपण आउट ऑफ नोवेअर मीडियाला चाललं, अरे वा चला. मी एकदम शिकून वगैरे गेलो, बॅकग्राऊंड चेक केला त्यांचा पूर्ण CSI सगळ्या ह्याच्यात की काय आहे त्यांच्याकडे, काय इक्विपमेंट्स कसे वापरतात, काय व्हिडिओज बनवल्यात, सगळं बघितलं पूर्ण. त्यांचे सगळे युट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम सगळं बघून गेले. ते प्रश्नच करत नाही, पण प्रश्नच आला नाही मला. आणि मग नंतर फक्त शेवटी होतं की तू काय काम केलंस, पोर्टफोलिओ दाखवला. ओके, आम्ही तुला सांगू जे काय डिसिजन असेल ते एका महिन्याभरात. आणि युजली CSI मध्ये जर तू जाशील तर 1 महिना ते लोक लावतात. खूप स्लो असतं. इंटरव्ह्यू झाला का ते खूप सर्वांना. सो इंटरव्ह्यूचं कसं, आता आम्ही CSI मधून आहे. सो युजली कसं असतं की इथे कॅनडामध्ये इंटरव्ह्यू प्रोसेस मध्ये पण प्रकार आहेत.
आता हा जसा बोला की फर्स्ट राऊंड मग सेकंड मग ते टेक्निकल राऊंड वगैरे पण होतात. पण मीडिया डिपार्टमेंटमध्ये कसं असतं की मीडिया डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काय शिकलेले आहात किंवा तुम्ही डिग्रीज काय केले, तुम्ही आपल्याला थिअरॉटिकल नॉलेज असलं पाहिजे पण तेवढं नसलं पाहिजे. पण तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे की तुम्ही कॅमेराज यूज केल्यात का. आता असंच बोलायचं झालं तर आता मला कोणाला मॉक नाही करायचं, पण अशी पण मुलं आहेत जी आमच्या ह्याच्यात ज्यांना आम्ही जे कॅमेराज फॉर लास्टचे 2 वर्ष वापरतो आहोत त्या कॅमेराची नावं माहिती नाही. जर समोरचा मॅनेजर, आता मला 1 वर्ष झालं मी इंटरव्ह्यूज वगैरे मध्ये फक्त राऊंड मध्ये बसतो. सो तेव्हा ज्यांना एखाद्याला प्रश्न विचारला की तुम्ही कोणता कॅमेरा यूज करता, तर तू 2 वर्ष एक कॅमेरा यूज करतोय आणि जर तू जाऊन बोलशील त्याला की मी सोनी Z6 Mark II वापरतोय की तो निकॉन आहे, सो त्याला तिथेच कळतं की चलो ते तर आहेच. बरोबर. सो म्हणजे बेसिक नॉलेज असं जसं तू बोललास की तुला जॉब मिळेल, तू सगळं क्रॅक करशील, तू वाचून रटून जाशील तिथे, पण तुला जेव्हा ते करायचंय ते आलं पाहिजे. तू तेव्हा काय करणार. राईट. आणि आता आयटी मध्ये काय होतं माहितीये, लोक ChatGPT वगैरे युज करून नुसते प्रोजेक्ट बनवतात, बारी बारी रिझ्यूम, बट नंतर तिथे गेले ना काय करत नाही. आणि इथे आता हा बोलला यांचा एक मीडिया इंडस्ट्री, बट आयटी मध्ये आता कंपनी स्पेसिफिक पण त्यांचे फिक्स राऊंड असतात. जसं अमेझॉनला गेलात ना ते पहिला तुमचा कोडिंग राऊंड घेणार, त्यामुळे तुम्हाला कल्टी करणार तर नाही आली कोडिंग नाही आली. कारण मी आलो तेव्हा पहिले 1-2 महिने तरी जेव्हा माझ्याकडे जॉबच नव्हता, मी असा आहे, मी खूप इंट्रोवर्ट आहे, मी असं लगेच कोणाशी जाऊन बोलू नाही शकत, मला नाही जमत. तर पहिले 2 महिने मी खूप एक्सपिरियन्स केलं की जोपर्यंत मी बोलणार नाही, कारण इथे येऊन मी चेन्नई भेटलो, सगळे नवीन, मी कोणालाच ओळखत नव्हतो. भलेही माझी ताई होती इथे, पण ती एकच ना अजून, आणि मी तिच्या घरी नव्हतो राहत, मी माझं स्वतःचं एक जागी घर बघितलं, मी तिथे राहायला लागलो की असं. तर मला ज्यांच्याबरोबर पण राहतोय मला त्यांच्याशी बोलावंच लागेल, त्याशिवाय माझं काय होणार नाही. आणि इनिशियली पहिला 1-2 महिने तसंच झालं, बट फॉर्च्युनेटली मला जे भेटले तेव्हा अजूनही माझ्याबरोबर तेच आहेत, तर त्यांच्याशी मी बोललो, त्यांनीही मला सांगितलं की बघ तू असं असं कर, असं नको करू. असे चांगले लोक खूप आहेत कॅनडात, ते शोधावं लागतील तुम्हाला. थोडं लक फॅक्टर असतो की तुम्हाला वाईट तर खूपच असतात, बट चांगलेही खूप आहेत, असं नाही की नाहीये. कारण जेव्हाचे जे आलो आम्ही तेव्हापासून एकत्र येते, अजून पण आम्ही आहेच टचवूड. तर आहे आमचं मराठी. हो, सगळे मुंबई, पुणे, नाशिक, हो असेच आहेत सगळे. काही बाहेरचे पण आहेत, नाही असं नाही, बट सगळे एकत्रच. स्टुडंट लाईफ सगळ्यांचं होतं, आणि सगळे एक दुसऱ्याला मदत करतील, सगळे एक दुसऱ्याला कोणाला रेफर करायचं करतील. ग्रॉसरी वगैरे आणायची तर कोणतरी वॉलमार्ट मध्ये काम करतात, तर आपल्याला तो डिस्काउंट मध्ये घेऊन येईल. कोणाला कपडे घ्यायचे तर ते मी करायचं तिथे येतात है ना, कोणाला जेवायचे, तर ते असं असतं स्टुडंट लाईफ मध्ये, ही मजा. सो आता तू बोललास की म्हणजे फ्रेंड्स आणि इथे, सो इथे म्हणजे तू आता इंट्रोवर्ट आहेस तुझं असं म्हणणं आहे. सो तू जेव्हा फर्स्ट टाइम इथे आलास, तू कोणाला ओळखायचास इथे जेव्हा आलेलास, म्हणजे तुझी ताई सोडलीस, सो त्याच्या व्यतिरिक्त अशा कोणाचा फ्रेंड किंवा तू कॉन्टॅक्ट करू. आता मला तर माहिती आहे की प्रसन्नाला तू ओळखतोस, पण ते कसं होतं की तू त्याला भेटला नव्हतास इंडियाला, बरोबर, कारण तो मुंबईचा आहे, तू पुण्याचा आहेस. सो तुझ्या इथे आलास, सो तो एक प्रोसेस कशी होती. आणि आत्ता म्हणजे तुला 2 वर्ष होतील आता एप्रिल मध्ये, सो आता या ऑलमोस्ट 2 वर्षात कसा बदल झाला, आणि तो इंट्रोवर्टपणा अजूनही आहे की तो थोडा कमी झालाय, किंवा तू त्याच्यावरती ओव्हरकम केलंस. तर जेव्हा मी इंडियात होतो तेव्हा आपण फेसबुक ग्रुप्स थ्रू भेटतो सगळ्यांना, की कनिष्ठकाचं ग्रुप जॉईन करा, मराठी, असं जे ग्रुप्स असतात आपण जॉईन करतो. तर तसं जॉईन केले होते मी पण. तर मला पहिल्यांदा, मी अथर्व म्हणून एक आहे, कोथरूडचा येतो, अजूनही आम्ही मित्रच, अजून पण आम्ही एकत्रच म्हणजे ऑगस्ट पर्यंत राहिलो मागच्या. आता तो नायगराला शिफ्ट झाला, तर त्याला मी पहिल्यांदा भेटलो. मग आम्ही पुण्यात वैशाली, तिथे आम्ही गेलो होतो, भेटलो आम्ही तिथे. मग त्याच्यात तो प्रसन्नला भेटला होता, ऍज इन त्यांचं कॉन्टॅक्ट झालं होतं. मग त्याच्या थ्रू प्रसन्न मला भेटलो. मग तिघांचा आमचा ग्रुप झाला. मग त्यात हितेश कॅनडातच होता, आमच्या आधीच आला होता तो,
तर त्याच्याशी बोलणं चालू झालं. तर आमचा चौघांचा ग्रुप होता. एक दुसऱ्याशी फक्त व्हॉट्सअपवरच तेवढं बोलायचो की अच्छा तू कधीची फ्लाईट करते, अच्छा अच्छा मी आत्ताची करतोय वगैरे, हे सगळं चालू होतं. ओके घर. तर त्यावेळेस जे आम्ही आलो तेव्हा आम्ही सनव्ह्यूला राहायचो वॉटरलूमध्ये. तर तेव्हा घर प्रसन्नने शोधलं होतं ते. तो ओनरशी नेगोशिएट वगैरे करत होता वगैरे. बट आता भीती ही असते की यार पैसे कसे पाठवायचे इंडियात राहून. बट तो ती अशी बोलला आणि ओनरने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे येऊन द्या पैसे आम्हाला. अच्छा. तसं झालं. तर मग तर आम्ही भेटलोच नव्हतो कधी कोणालाच. मी फक्त अथर्वला भेटलो होतो. मग मी कॅनडाला आलो. मी लँड झालो 29 एप्रिलला. तेव्हा लँड झालो मी. मग ताईकडे 2 दिवस राहिलो. मग त्याच्यानंतर 1 तारखेला आमचं मूव्ह इन होतं नवीन घरी. तर मग ताईबरोबर मी आलो आणि प्रसन्न हे लोक सगळे घरी आलेच होते आधीपासून. मग मी आलो. मग मी त्याला फोन केला की अच्छा मी आलोय, मला माहित नाही रे कोणता फ्लोअर काय. मग तो खाली घ्यायला आला. मग आम्ही वर गेलो वगैरे. मग आम्ही असंच राहिलो एकत्र सगळे. आतून पण आम्ही एकत्रच होतो. फक्त आम्ही अर्बला राहतो वॉटरलूमध्ये. तर अजूनही एकत्रच राहतो. तर असं इंटरॅक्शन होतं पहिलं. अजूनही आम्ही सगळे चौघं आहेत. अजून मित्र झाले आमचे. आम्ही वेगवेगळ्या पार्टीला जायचो. सगळे भेटायचे. सगळ्यांच्या घरी जायचं. असं जेवण बनायचं. आता कोणाच्या घरी जाऊन जसं प्राजक्ता सिद्धेश आहे, तेजल झाली, यांच्या पण आम्ही घरी जायचो. कधी वडापाव करा, कधी काय करा. आणि तिथे पण खूप किस्से व्हायचे. जसं मला एकदा आम्ही प्राजक्ताच्या घरी गेलो वडापाव बनवायला. तर मला बोलले होते की बेसन घेऊन ये. आता गेलो तर खरं वॉलमार्टमध्ये घ्यायला. आता ते वाचलं नाही रे मी की बेसन होतं काय नीट. एवढं फक्त कलर दिसला येल्लो थोडासा. मला असेल बेसन आणि जाऊ घेऊन. आलो घेऊन. हे लोकांनी वाचलं नाही. यांचं माझ्यावर खूप भरोसा होता की यांनी बरोबरच आणलं असेल. यांनी केले वगैरे. नंतर कळालं ते कॉर्नफ्लोअर होतं. असे किस्से झाले बरेच. तर असे म्हणजे झालं. मग आम्ही सगळे एकत्र मूव्ह लार्ज स्ट्रीटला झालो. वॉटरलूमध्येच आम्ही सगळे एकत्र राहायला लागलो. मग तेही खूप चांगलं. ते 1 वर्ष जो होता ना आमचा तो खूप चांगला होता. कारण आम्ही 7 जण राहायचो रे. 6 जण एका घरात. तर तेवढे जण आपण विचार करतो ना की यार 6 जण सगळे वेगवेगळे डोकी आहेत. कसं पटेल सगळ्यांचं. दररोज एक रात्री कामावरून येतो, एक सकाळी लवकर येतो, एक सकाळी लवकर जातो. तर कोणाची चिडचिड, कोणाला झोपायचे, कोणाचा आवाज चालू आहे, कोणाचं कॉलच चालू आहे, घरून फोन येतात आपल्या बरंच. बट सगळ्यांचं चांगलं झालं. सगळ्यांचं जमलं आमचं 1 वर्ष. अजूनही आम्ही एक दुसऱ्यावर हाय कॉन्टॅक्टमध्ये भेटत राहतो. तर असं आहे फ्रेंड्स. आणि ते आन्सर करायला की मी आता इंट्रोवर्ट आहे का, आहे अजूनही थोडा. बट ते बोलतो ना आपण तो बॅरियर ब्रेक करतोय मी. तर मी ते ट्राय करतोय की दिसतंय यार. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, तू जसं बोलतोयस मी पण खूप इंट्रोवर्ट होतो. मला स्टेज फिअर होतं. आणि मला माहिती नाही, मला इंग्लिश येते. अरे म्हणजे आई मला एकदम, माझी मम्मी टीचर होती. मला बेसिक सांगितलेलं की तू जर आयुष्यातली तुझ्या 12 वर्ष एका इंग्लिश शाळेत शिकलायस रे, लाज वाटते का जेव्हा तुला बोलायला की तुझ्या इंग्लिशमध्ये बोलाय. पण ते माझ्या ना डोक्यात आहे की मी इंग्लिशमध्ये बोलायला जर मी कम्युनिकेट करतोय, इफ आय एम ट्राईंग टू कम्युनिकेट इन इंग्लिश, मी फंबल मारणार आणि बेकार. म्हणजे अजूनही होतं ते कधी कधी. मी म्हणजे आता रेक्रिएशन सेंटरमध्ये काम करतोय किंवा CSI मध्ये, म्हणजे माझ्या अवतीभवती सगळे कनेडियन्स ऑलमोस्ट. सो ते जेव्हा गप्पा मारणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, की मला त्याला सांगायचं की आता मी जर शॉर्ट म्हणजे आमचा स्पोर्ट्स डिरेक्ट करतोय, सो माझ्या कॉमेंट्री वाल्याशी मी बोलतोय की आपण आता हे दाखवणार आहे, सो तू याबद्दल बोल. तर हे बोलताना पण मी 15 वेळा माझ्या मनातल्या मनात प्रॅक्टिस करतो, पण 16 वेळा मी बोलताना आट्टापट्टा पुट्टा होऊन जातं माझं. सो हे मग आता जसं तू बोललास की तू इंट्रोवर्ट, तसं मी हे एक प्रयत्न करतोय. पण ते होतंय कारण, आणि इथली लोक ना, म्हणजे मला असं वाटायचं की कनेडियन्स थोडे रूड आहेत. पण खरं सांगू, मला अजूनपर्यंत मी जिथे जिथे काम केलं ना, सगळे मला कनेडियन मॅनेजर्स भेटले. एकही मॅनेजर माझा असा नव्हता ज्यांनी माझ्या ह्या गोष्टीला पॉइंट आउट केलं. त्यांना कळलं की मी चुकीचं बोललो किंवा मी बोलताना स्टटर झालो किंवा त्यांना कळलं नाही, सो ते पोलाइटली विचारतात. किंवा आपण सगळे एकत्र बसलोय आणि मी काहीतरी फसलो बोलताना, तर ते लोक तिथे नाही बोलणार. नाही, ते लोक हसण्यावारी घेऊन जातील किंवा मला असं कम्फर्टेबल फील करवतील. आणि बाहेर गेल्यावर मग मला मॅनेजर वगैरे काय रे शट्टे. सो पण तो प्रेमाने की अरे असं नसतं, तू जरा म्हणजे एक्साइटमेंट मध्ये
माझे जे पण मॅनेजर आजपर्यंत सगळे कनेडियन्सच होते. इव्हन आता ज्या कंपनीत मी करतो ऍज अ फुल टाइमर, आमची 60 असेल स्ट्रेंथ कंपनीची. त्यातून मला जेवढं माहिती आहे फक्त आम्ही 3च जण इंडियन आहे बस. त्यातले 2 तर इथलेच आहेत, बॉर्न अँड ब्रॉट अप. ते इंडियन बोलू पण नाही शकत, बट त्यांना हिंदी येते थोडी थोडी, बॅक रूट्स आहेत थोडी इंडियाचे असे. बट मीच एकटा आहे, तर सगळेच कनेडियन आहेत रे. तर मला बोलायचं कोणाशी ते इंग्लिशच ऑप्शन, दुसरं कोणती लँग्वेज बोलूच नाही शकत. आणि कनेडियन्स नाही, काही फिलिपिन्सचे आहेत, काही युएसचे आहेत, असे वेगवेगळ्या जागेचे आहेत लोक. बट असं, आणि जिथे मी मार्क्समध्ये करतो ते सगळे कनेडियन्सच आहेत. सो त्यांच्याशी पण खूप चांगलं असतं. म्हणजे ते लोकांना खूप आवडतं आपल्या गोष्टी. जी माझी मॅनेजर आहे तिला मी कधी चिकन करी वगैरे बनवली, राईस, तर तिला ते खूप आवडतं, भात आणि करी खायला. ती मला बोलते नेहमी की तू जेव्हा पण बनवशील घेऊन ये. तर ती पण, आणि आपली कशी सवय आहे की आपल्याला कोणी डबा दिला तर आपण मोकळा डबा देत नाही, काहीतरी देतो आपण. तर तसं तिने मला एकदा पहिल्यांदा ना काहीतरी तिने नूडल्स केले होते काहीतरी, तर तिने ते मला दिले. ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने ते खूप चांगले होते वगैरे, बट आपल्याला ती टेस्ट ॲक्वायर होत नाही लवकर. तर मग मी खाल्ले वगैरे सगळं, बट आता डबा तर मी घरी घेऊन गेलो. मग मी नेक्स्ट डे तिला चिकन करी आम्ही बनवलेली, तर मी थोडी तिला दिली. आवडेल की नाही माहित नाही, देऊन बघू मोकळा कसा द्यायचा. दिलं तर तिला खूप आवडलं, तर ती मागती सारखं, म्हणली की तू कधी बनवलंय. हो, तर यांना ते आवडतं आपल्याला. खरंच म्हणजे ना कल्चर. दुसरं तर त्या दिवशी पण आपलं जे CSIचे जे प्रॅक्टिशनर्स आहेत वेलनेस ऑफिसमध्ये, सो ती जी मसाज थेरपिस्ट आहे, सो तिच्यावर आमचा इंटरव्ह्यू होता. सो ती ब्रॅम्प्टनची आहे ती, आणि ती अशा ब्रॅम्प्टनच्या स्क्वेअर मध्ये राहायची ना की ती घराच्या बाहेर पडली ना की तिच्या समोर एक शॉपिंग सेंटर आहे, आणि ते शॉपिंग सेंटर इथून इथपर्यंत इंडियन स्टोर्स आणि हॉट रेस्टॉरंट्स. फक्त तिथे एक फिजिओनी आहे जो कनेडियन आहे, एक वेलनेस ऑफिस सारखं तिथे आहे, पण बाकी सगळी दुकानं इंडियन्स. सो ती बोलते की मी इतकी इंडियन झालेली ना तिकडे ब्रॅम्प्टनला, इतकी की म्हणजे मला आठवड्यातून एकदा मी इंडियन क्युझिन नाही ना ट्राय केलं तर मला ताप यायचा वगैरे. मला मसाल्यांचा म्हणजे अवतीभवती पण त्यांच्या इंडियनच्या असती. तर तिला मसाले, आणि तू जसं आपल्याला निलेश दादा बोललेला की आपण जेव्हा घरी जेवण बनवतो आपला तडका बरोबर, आणि आपल्या कपडे बिपडे असे उघडे पडलेले असतात त्याला चिपकतो. म्हणजे तू बाहेर गेलास कोणाबरोबर तर बाजूच्याला सुरमई येऊन तो विरगी विरगी अरे मी तर कितीतरी अपार्टमेंट मध्ये वास बघितलाय सुकट. सो हा प्रॉब्लेम इथे. पण ती तेच मला बोलते, ती बोलते की मला ना तो तडक्याचा स्मेल, इथे तडका देणं म्हणजे थोडं रिस्की शॉट, लगेच ते फायर चालू होतं ना. सो ती बोलते की मला म्हणजे जेव्हा तिच्या एक नेबर होतं तिला तडका कसा द्यायचा हे शिकवलं. हिंग वगैरे सगळं टाकून, आपली लाल मिरची, कढीपत्ता, मोहरी वगैरे टाक. तर तिने भाई प्याव प्याव चालू ठेवूनच तो केला आणि तो जेव्हा भपकाच उडला, आणि ती चिमणी बिमणी काय करायला मागे ना पुढे काहीच नसते. अपार्टमेंटची चिमणी जर पॉवरच नसते तर तिचे प्याव 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 वाजायला लागले. मग तिने विचारलं तिला की आपले जीव काढू ना, तर ती बोलते की आम्ही जेव्हा तडका बिडका देतो ना तर आम्ही जरा हे सिस्टम थोडा वेळ बंद, आणि ते टाउन हाऊस मध्ये काय तुझ्याकडे कंट्रोल असतो ना, तर ते बोलते जर आम्ही रोज तडके देत नाही. ऍक्च्युली जो टाउन हाऊस वाला असतो ना तो फायर डिपार्टमेंट सोबत कनेक्टेड नसतो. म्हणजे अपार्टमेंट तर लगेच वाचतं रे, कनेक्टेड असतो डायरेक्ट तुला हे जातो ना नोटिफिकेशन लगेच येतात ते लोक. सो ते टाउन हाऊस मध्ये ते चालतं ती बोललेली. काही टाउन हाऊस आपला फक्त आता आमचा जो घरात आहे ना तो फक्त ओनरला जातो नोटिफिकेशन. आपल्याकडे कनेक्शन असतं, तुला नोटिफिकेशन जर तू घरी नसशील तर तुला नोटिफिकेशन येतं. पण ती तेच बोलली की मग मी आता वीक मधून एकदा मग मी ते करते, आणि जर मला काय चिकन करी बनवायची किंवा काय तडका द्यायचा तर मी तसं करते. पण त्यांना ना आपलं कल्चर शिकायला त्यांना खूप आवडतं. खूप लोक ट्रॅव्हल वगैरे पण करतात राईट. हो, आणि नॉट जस्ट इंडिया बरेच कंट्रीज लोकांना शिकायचं. आणि इथे कॅनडामध्ये एक फायदा काय असतो माहिती आहे, कॅनडामध्ये ना मल्टीकल्चरल वाईब असल्या कारणामुळे नॉट जस्ट इन, आता ते बोलतात लोक की अरे तू बघ डिपेंड आहे तू कुठे आहे. तू टोरंटोला गेलास ना बाई, सगळे टोरंटो, इव्हन किचनर वॉटरलू मध्ये इंडियन्स खूप कमी आहेत रे. नाही किचनर वॉटरलूला तरी आहेत. म्हणजे कॉनेस्टोगा काय होतं तेवढेच, कॉनेस्टोगा मध्ये सर्वात जास्त स्टुडंट आहे, 30,000 स्टुडंट. जेवढे ब्रिटिश कलर म्हणजे टोटल नाही येत तेवढे कॉनेस्टोगा मध्ये. तर तो सीन आहे त्यामुळे आहेत. बट तू जर ते फायनान्शियल डिस्ट्रिक्टला गेलास टोरंटोला, तिथे चाल भाई बघ किती दिसते तुला इंडिया.
दिसते तुला कम्पॅरेटिव्हली युएसच्या खूप कमी आहेत इंडियन्स. आणि तेच आहे ना की मल्टीकल्चरल असल्या कारणामुळे तुम्हाला बट ब्रॅम्प्टनचंही असं आहे ना की 2 हाफ आहेत. 2 हाफ आहे. एका साईडला सगळे कॅनेडियन्स राहतात, एकाला सगळे इंडियन्स आहेत. ओके, तसं आहे त्यांचं. सो आपली मजा, आता दादा पण त्यांनी किती मजा करूनच तुम्ही सगळे फ्रेंड्स. अरे इथे 6 जण राहायचो आम्ही रे, तर दररोज काही ना काहीतरी असायचं घरी आमच्या, दररोज. तेच बोलतोय ना की डेफिनेशन्स मजा करायची. आणि कुठे करते ते वाढाबाद युनिव्हर्सिटी आम्ही तो पूर्ण स्टुडंट हब आहे. हो, तिथे सगळीकडेच पार्टी होतात भाई. आम्ही राहायचोच तिथे. पूर्ण किंग स्ट्रीट तर भाई पुरा पबनी भरलाय, तिथे तेच चालू असतो भाई. तू कधीही जा, फ्रायडेला सॅटर्डेला 2 दिवस तू कधीही जा, तुला तिथे गर्दी रात्री 3-3 पर्यंत असते. आम्ही जिथे राहायचो तू जर कुठल्या फॅमिली लाईक जिथे फॅमिली राहतात किचनर साईडला नाही करू शकत. इनफॅक्ट आता आम्ही जिथे राहतो अर्बला, जर आम्ही रात्री 2-3 नंतर किंवा 1 नंतर जरी आवाज जर जास्ती केला ना तर कंप्लेंट होती. बट जेच आम्ही सनव्ह्यूला राहायचो किंवा आम्ही लार्ज स्ट्रीटला जेव्हा राहायचो वॉटरलू मध्ये, तिथे तू रात्री किती वाजेपर्यंत तरी आवाज कर, काही नाही फरक पडत, कारण सगळे स्टुडंट्स राहतात, सगळेच करत असतात. आता जसं हॅलोविनच्या वेळेस मागच्या वर्षी आम्ही आमच्या घरी हॅलोविनची पार्टी ठेवलेली. आमच्या घरी 30-35 लोक आले होते आणि कोणीही आलं होतं रॅन्डम. असं नाही की आम्ही इन्व्हाइट केलं होतं कोणाला. ठीक आहे, खालून जात आहे, त्यांना दिसल्यावर पार्टी चालू आले, असे एवढे. तर अशी मजा पण केली होती आम्ही, बट कोणाला काही त्रास झाला नाही कधी. आणि सगळे यायचे. आणि असं नाही फक्त इंडियन्स आले होते, कॅनेडियन्स होते, काही मेक्सिकन्स आहेत तिथले, काही जॅपनीज आहेत, कोरियन आहेत, हे लोक पण आले होते पार्टीला. तर असं मजा येते. वाईब मॅच झाली पाहिजे, काय फक्त वाईब मॅच झाली पाहिजे. आता खरंच वाटतं आपण कॅनडामध्ये फक्त अभ्यासच केलाय, पॉडकास्ट केलाय भाई. कॅनडाचा पहिला मराठी पॉडकास्ट तो तर आहेच आणि तो असंच चालू राहणार आहे. सो आज खरंच भारी वाटलं तुझ्याशी बोलून, कारण आम्हाला पण नवीन गोष्टी 4 शिकायला मिळाल्या, काय करायच्या आणि काय नाही करायच्या त्या. सो आणि पहिले तर प्रसादाला थँक्यू की भाई दादाचा कॉन्टॅक्ट दिला आम्हाला. कारण आम्ही असेच, आता आम्हाला अजूनही लोक, म्हणजे आमचं काय होतं की टाइम थोडा आता, म्हणजे गेस्टचा टाइम आणि आमचा टाइम हा मॅनेज करणं सगळ्यांनाच थोडं जमत नाहीये, पण आम्ही ट्राय करतोय, कारण आम्हाला हे थांबवायचं नाहीये. आता हा 19वा एपिसोड आहे, 20वा एपिसोड तुम्ही नक्की परत बघणार आहात हे आम्हाला नक्की खात्री आहे. तर हा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंट्स करून सांगा. लाईक, कमेंट, शेअर ही व्हिडिओ करा भाई, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाई. सबस्क्राईब प्लीज करा. आणि दादाचे पण आपण लिंक्डइन ना डिस्क्रिप्शन मध्ये देऊया, तुम्ही DM करा भाई, रिझ्यूम रिव्ह्यू करा, त्याच्या कंपनीमध्ये जाऊन रेफरन्स मागा भाई. जर असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला कधी असेल तर नक्कीच रेफरन्स देणार. जर काही असलं ते गायडन्स तरी देऊ शकतो. येस, बरोबर, तू रिव्ह्यू करू शकतो त्याचा रिझ्यूम, ठीक आहे की नाही सांगू शकतो, राईट. ते तर सो ते पण करू शकता. आणि अजून कोणी IT मध्ये असेल तर दादूच पण जॉब, मला पण बघा भाई कुठे जॉब भेटते, माझा रिझ्यूमची लिंक देते, बोलून बघा. सो तेच आहे की असेच गप्पा गोष्टी अशाच सगळ्या चालू आहेत. कारण आम्ही मोजायला तर ऑलमोस्ट 19 वीक्स आम्ही हे व्हिडिओज पोस्ट करतोय, आणि 19 वीक्स म्हणजे ऑलमोस्ट 3 महिने, 3-4 महिने, ऑक्टोबर नोव्हेंबर 4 महिने झालेत मी पोस्ट करतोय. 200 सबस्क्रायबर्स झालेत आमचे. चालेल, स्लो आहे पण स्टेडी आहे. लोक बघत आहेत, एन्जॉय करत आहेत, कॉमेंट्स करून सांगत आहेत आणि शेअर पण करत आहेत. गेल्या वेळी प्रणव दादाचा जो व्हिडिओ होता तो खूप जास्ती शेअर्ड व्हिडिओज मधून एक होता. सो असेच ह्या पलीकडे पण व्हिडिओ शेअर करत राहा. आणि 20वा एपिसोड हा परत आपला एक स्पेशल एपिसोड असणार आहे. त्यामध्ये एक भारीतला गेस्ट आम्ही बोलवलेला आहे. काय तो आतापर्यंत फक्त कॅमेऱ्याच्या मागे होता, तो आता कॅमेऱ्याच्या पुढे येणार आहे. आणि आम्ही त्याच्याबरोबर गप्पा, आणि आमच्या ज्या गप्पा असतात त्या आमच्या या पुढच्या 11 ते 19 एपिसोड पर्यंत काय एक्सपिरियन्स होते ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार. सो आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, आणि सबस्क्राईब करा जसं दादूच बोला. आणि ते काय ते परत मी विसरलो, कमेंट, शेअर करा, सगळं करा. आणि हे आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा, कारण हे आपल्या सर्वांच्या चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.